बोर्ड येऊ दे, पुढे घे, बोर्ड येऊ दे, बोर्ड पूर्ण येऊ दे. घे समोर दे, पूर्ण येत आहे ना. वंदे मातरम मित्रांनो, मी जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी दराणे. आज रोजी आपण आलो आहेत बागलाण तालुक्यातील पंचायत समिती बागलाण यांच्या दालनामध्ये, जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती बागलाण. आज येथे येण्याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण की ग्रामपंचायत दराणे यांचा भोंगळ कारभार. आता भोंगळ कारभार कसा, तर गावामध्ये जे पिण्याचं पाणी असतं मित्रांनो, ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा असतात, स्वच्छता, रस्ते, पाणी, या ज्या मूलभूत सुविधा असतात, तर या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळतात का, व मूलभूत सुविधा प्राप्त करून घेण्याचा हक्क हा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिला आहे, किंवा सिस्टीमच्या काही बोगस कामांच्या विरोधात बोलणं हा हक्क देखील संविधानाच्या कलम 21 क नुसार आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि संविधानाने त्या दिलेल्या शक्तीनुसार आम्ही आज रोजी इथे पंचायत समिती प्रशासनास जाब विचारण्यासाठी आलेलो आहे. विषय असा आहे मित्रांनो, मौजे दराणे ग्रामपंचायत इंदिरानगर ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील मान्य ग्रामसेवक केशवराव सूर्यवंशी आणि मान्य सरपंच आशाबाई रणजित ठाकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करणे तथा गावातील स्वच्छता करून शुद्ध सुरळीत पाणी पुरवठा करण्याबाबत हा विषय आहे मित्रांनो. दिनांक 5/5/2025 रोजी एक मी अर्ज केला होता ग्रामपंचायत कार्यासनामध्ये. ती गावामध्ये पिण्याचं पाणी मुबलक, त्या जो जलवाहिनीचा स्रोत आहे पिण्याच्या पाणीचा, तिथं मुबलक प्रमाणात पाणी असताना देखील 4 दिवस 3 दिवस त्याच्या नंतर पाणी पुरवठा केला जातो. किंबहुना त्या ठिकाणी काही गावातील भागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा होतो आणि काही भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. तर या संदर्भात व एक मुख्य बाब म्हणजे हे जे पाणी आहे मित्रांनो, गेल्या 6 महिन्यापासून हे दूषित पाणी पुरवठा जो केला जातोय ग्रामपंचायत दराण्याच्या आतमध्ये, तर याविषयी मी स्वच्छता असेल, दिवाबत्ती व्यवस्थापन असेल, त्याबाबत 5/5/2025 रोजी ग्रामपंचायत प्रशासनात एक अर्ज दिला होता, त्याच्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर तब्बल 1 वर्ष उलटून सुद्धा या अर्जावर कोणतीही कारवाई मान्य ग्रामसेवक असतील किंवा मान्य सरपंच असतील यांनी केली नाही. त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती बागलाण येथे सुद्धा वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु या विषयावर कोणतीही कारवाई केलेली आम्हास आढळून आली नाही, किंवा याचा कुठलाही पत्रव्यवहार किंवा कुठलाही खुलासा प्रशासनाने आम्हास केला नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही पाणी पुरवठ्यासंदर्भात जो पाणी पुरवठ्याचा स्रोत आहे त्या जलकुंभावर आम्ही गेलो, विहिरीवर गेलो. तिथे गेला असताना त्या पाण्यावर पांढरी साई येते मित्रांनो. त्या पांढऱ्या साईचे मी फोटो आज एक पोस्ट टाकलेली आहे. आणि यापूर्वी त्या विहिरीवर जाऊन स्वतः जाऊन त्या ठिकाणी जी काही परिस्थिती, सत्य परिस्थिती, तिथे सडलेले मासे असतील, चपला असतील, लिक्विडच्या काही बॉटल असतील, त्या बॉटल तिथे काढून आलेल्या आढळल्या, किंवा काही घाण त्या विहिरीमध्येच असलेली आढळून आली. विषय असा मित्रांनो, सदर जी विहीर आहे, गेल्या आज आम्हाला त्या गावामध्ये रहिवासात 40 वर्ष झाले मित्रांनो. तर या इतक्या वर्षामध्ये त्या विहिरीची पाण्याची चव कुठेही बदल झाली नाही. परंतु या वर्षी अचानक त्या विहिरीची पाण्याची चव बेचव झाली आणि त्याच्यावर प्रचंड प्रमाणात त्याचा दुर्गंधयुक्त वास येऊ लागला आणि त्याच्यावर पांढरी थरी येते, ती साय येते. त्या साईचे दुष्परिणाम भविष्यात नागरिकांच्या आरोग्यात होणे नाकारता येऊ शकत नाही. आणि याबाबत वारंवार आरोग्य सेवक असतील किंवा या संदर्भात काही अधिकारी कर्मचारी असतील, त्यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या. या तक्रारी केल्यास आरोग्य सेवक यांनी स्पष्ट सूचना देखील केल्या ग्रामपंचायतीला की 3 महिन्याचा टीसेल साठा आपण उपलब्ध ठेवायचा आणि मान्सूनपूर्व जो जलकुंभ त्याची स्वच्छता केली गेली पाहिजे. परंतु गेल्या 2 वर्षापासून त्या जलकुंभाची कुठलीही स्वच्छता झालेली नव्हती. आता यांना 3 महिन्याचा टीसेल साठा ठेवायला लावला होता, तर यांनी कोणत्याही प्रकारे 6 महिन्यात कुठेही टीसेल टाकली नाही. तसंच पाणी लोकांना प्यायला दिलं. आम्ही ज्यावेळेस लाईव्ह केल्यानंतर त्यावरून परत आरोग्य सेवकांनी त्यांना सूचना केल्यात. त्यानुसार त्यांनी ते जलकुंभाची ती तात्पुरती त्यांनी स्वच्छता केली. काय केली ते काय आम्ही बघितले नाही अजून, कशी केली काय केली. विहिरीतले जे घाण होती ती विहिरीतली घाण काढली, अर्धवट घाण काढली, त्या पाण्यात टीसेल टाकलं. मी म्हणतो डायरेक्टली तुम्ही विहिरीत टीसेल टाकण्यापेक्षा जलकुंभात टीसेल टाका. आता विहिरीत असलेले जे आपण मासे म्हणतो किंवा इतर हे असतात, जीवजंतू असतात, आता त्यांच्याबरोबर ते मासेही मेले. मासे मेल्यानंतर ते 15 दिवस 20 दिवस सडले आणि सडलेले असताना सुद्धा ते मासे काढले गेले नाही. आमचा थेट गंभीर प्रश्न आहे, अहो तुम्ही लोकांना ज्यावेळेस ते पाणी
दूषित होतं, बॅक्टेरिया निर्माण होईल, त्याच्यापासून लोक मरतील, तुम्ही त्याची वाट बघता का? त्याच्यात तुमचं ग्रामपंचायतीचं काम आहे वेळेवर स्वच्छता करणं, त्या ठिकाणी तुमच्या दक्षता समितीचं काम आहे तिथे लक्ष ठेवणं. एवढी गंभीर समस्या असताना आस्था गेट जे पाणी आहे ते पाणीमध्ये 2-3 वेळेस टिसेल टाकली गेली. काल पाणी सोडलं होतं, काल टिसेल आढळली नाही. आणि आज देखील मी आजचा सुद्धा जे ओटा घेतलंय त्या पाण्यावर पांढरी थरी येते. ही पांढरी थरी उकळून गाळल्यानंतर सुद्धा येते. मित्रांनो, भविष्यात यापासून गंभीर आजार जर एखाद्या नागरिकाला झाला किंवा तो दगावला तर माझा थेट प्रश्न आहे, यात जबाबदार कोण असणार आहे? आता ही 5/5/2025 रोजी मी तक्रार केली होती. आता 1 वर्ष उलटून याच्यावर कारवाई झाली नाही. जर याच्यामध्ये एखाद्याला गंभीर आजार होऊन एखादा दगावला आरोग्याच्या दृष्टीने तर याला जबाबदार कोण असणार आहे? हा गंभीर प्रश्न इथं निर्माण होतो. आणि या ज्या अर्जावर जी दप्तर दिरंगाई झालेली आहे, मान्य ग्रामसेवक असतील, मान्य सरपंच असतील, संबंधित अधिकारी असतील, या लोकांनी सरळ ही दप्तर दिरंगाई कायद्यानुसार दप्तर दिरंगाई केली आहे. आणि या अनुषंगाने आम्ही अर्ज देखील दिला होता. त्या अर्जावर सुद्धा तो अर्ज म्हणजे दिनांक 9/7/2025 रोजी आम्ही मान्य ग्रामसेवकांवर कारवाईसाठी अर्ज दिला होता. पण त्या अर्जावर सुद्धा कुठलीही आम्हाला लेखी किंवा कुठलाही खुलासा झालेला नाही, कोणती कारवाई झाली नाही. सरळ या संबंधित लोकांची पाठराखण पंचायत समिती बागलाण येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली असे आम्ही ठामपणे सांगतो. याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. आणि या संबंधित आम्ही आज स्वच्छतेचा प्रश्न असेल, स्वच्छता गेल्या 1 वर्षापासून गावाच्या दक्षिण बाजूमध्ये रहिवासी वस्ती आहे, त्या ठिकाणी आम्हाला वारंवार अर्जभाटे करावे लागतात. 1 वर्ष घाण साचते तिथं, अक्षरशः एकदम विष्टेचा खस साचतो. या अनुषंगाने वित्त आयोगातील सार्वजनिक शौचालय बांधला गेला. आता त्या सार्वजनिक शौचालयाचा 4 सीटचा संडास आहे, त्याला ड्रेनेज टाकीज नाही. आम्ही तक्रार केली, त्याच्यानुसार जे काही इंजिनियर असतील ज्यांनी इस्टिमेट बनवलं, आता नागरिकांना मी आवाहन करतो की मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की कुठला इंजिन आपण घरासाठी सिंगल सीट आपण संडास शौचालय बांधतो त्याला सेफ्टी टँक बांधतो की नाही बांधतो? 4 सीटच्या तुम्ही शौचालयाला शोषखड्डे बांधतात आणि शोषखड्डे सुद्धा तुमचं आढळून येत नाही. म्हणजे आहे तरी काय? शासनाचे 3 ते 4 लाख रुपये खर्च केलेला वित्त आयोगातील जो शौचालय आहे सार्वजनिक, तो आज रोजी 2 वर्षापासून 3 वर्षापासून धूळ खात पडलेला आहे. पाण्याची सोय नाही, तिथे लाईटची सोय नाही, दिवाबत्तीची सोय नाही. का वारंवार अर्जपाठे करून देखाल, एवढा कांगावा का करायचा? आमचा थेट प्रश्न आहे प्रशासनाला. आणि एवढं सुद्धा आम्ही लाईव्हच्या माध्यमातून दाखवत असतो. तर माझा थेट प्रश्न आहे तालुक्यातील आमदार खासदारांना की आमच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचत नसतील का? जर पोहोचत असतील तर आपण याच्यावर 100% कारवाई करण्यास प्रशासनात भाग पाडावं. नाहीतर निर्भय महाराष्ट्र पार्टी संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे, छत्रपती शिवरायांच्या विचाराने, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराने आम्ही ही लढाई लढू संविधानिक पद्धतीने आणि आम्ही न्याय मिळवूनच घेऊ. तर आता आपण चालू थेट माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे याबाबत जा विचारायला. चला. पाणी बाटली पुन्हा कशी? पाणी बाटली बॉटल देतो. बीडीओ साहेबांची कॅबिन हिची का? हो आहेत का सर? आहेत. व्हिडिओ चालू ठेवा. सर वंदे मात्र बसू का? माझं नाव जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी आहे. मी तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी मान्य जितेंद्र भावे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने काम करतो. तर ग्रामपंचायत दराने येथील दूषित पाणी पुरवठा स्वच्छता याबाबत आम्ही तक्रार केली होती. तक्रार करून तब्बल 1 वर्षानंतर कारवाई झाली नाही. आता मी लाईव्ह वगैरे करतो तर त्या तात्पुरती एकदम म्हणजे टिंगल करतो त्याप्रमाणे कारवाई होती सर. तर याबाबत मी पहिला अर्ज 5/5/2025 ग्रामपंचायतीला लिहिला होता स्वच्छता पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत. याच्यानंतर 1 वर्षात कुठली कारवाई त्यांनी केलेली नाही स्वच्छतेवर त्याच्यावरती. त्याच्यानंतर 5/5/2025 अनुषंगाने 9/7/2025 मी मान्य ग्रामसेवक यांच्या विरोधात दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाईसाठी अर्ज केला होता. तर त्या अर्जाबाबत मला कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा
खुलासा झालेला नाही. आता याच्यानंतर हा अर्ज देतोय तुम्हाला कारवाईसाठी. तर सविस्तर याच्यात दिलेच याच्यात, पण गावात जो पाणी पुरवठा होता ना सर, तर त्याच्यावर अशी पांढरी साय येते आणि ती गेल्या 40 वर्षापासून ती विहीर तिचं पाणी कधीच चव बदलली नाही आणि अचानक चव बदलली, एकदम बेचव लागायला लागलं. मग ते आम्ही काय म्हटलं की बा आता नदीला पाणी आलेलं आहे की बा आजूबाजूचं पाणी येत असेल किंवा होत असेल, पण 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष झाल्यानंतर ग्रामपंचायतीचं काम होतं, मी तक्रार केल्यानंतर की आजूबाजूला कुठं पाणी मुरतं काय होतं त्याच्यात TCL टाकायची किंवा जलकुंभ साफ करायचं, याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. मग 1 वर्षानंतर सुद्धा कारवाई, त्याच्यानंतर मी आरोग्य सेवक साहेबांना तोंडी तक्रार केली. तर त्यांनी असं सांगितलं, ग्रामपंचायतीला आदेश दिला की तुम्ही 3 महिन्याचा TCL टाका, साठा ठेवा आणि रोज तुम्ही पाणी शुद्ध केल्याशिवाय पाणी सोडू नका. आणि दुसरं असं की तुम्ही त्या पाण्याची चाचणी म्हणजे ते त्यांनी केली, काय केली त्यांना माहिती असेल, त्याचा आम्हाला काही खुलासा झालेला नाही. पण ती पांढरी साय अद्यापी येते आणि जलकुंभ मान्सूनपूर्व तो साफ केला गेला पाहिजे. 2 वर्षापासून जलकुंभ साफ केलेला नव्हता, त्यांनी त्याच्यानंतर जलकुंभ साफ केला. 2 दिवस TCL टाकली, मी लाईव्ह केल्यानंतर प्रत्यक्षात विहिरीवर जाऊन त्यांनी तपासणी केली, आरोग्य सेवकांनी, त्यांनी मला वेल सांगितलं. पण मी परंतु तिथं गेल्यानंतर गावातील एक नागरिक गेला, त्यांनी मासे बघितले सडलेले तरंगलेले, प्लास्टिकच्या केमिकलच्या बॉटल त्या काय असेल माहीत नाही, त्या बॉटल बघितल्या, चपला बघितल्या, अनेक वस्तू बघितल्या. आणि त्यांनी गावात आल्यानंतर तो व्हिडिओ शेअर केला आणि गावात सरपंचांना असेल किंवा ग्रामसेवकांना फोन केला. तर त्या दिवशी जाऊन त्यांनी स्वच्छता केली. तर मी ते बघितण्यासाठी गेलो, तर आत काय काय निघालं म्हणून असं. तर गेल्यानंतर अक्षरशः 15 ते 20 दिवसापासून सडलेले मासे, अतिशय त्या पाण्याचा इतका घाण वास येतो, चपला बुटं असे अनेक विषारीयुक्त बॅक्टेरिया निर्माण होतील, असे तिथं मला रासायनिक ते बॉटल असतील ते आढळून आल्यासारखं. त्याच्यानंतर त्यांनी 2 वेळेस TCL टाकली, काल पाणी सोडलं तर त्याच्यात TCLच नव्हती. आणि आज पण मी ते जिओटॅग पण घेतलेले, तरी पाण्याची ती साय आहे ती परत येते. ती साय अशी आहे साहेब, ती गाळल्यानंतर पण येते, गाळल्यानंतर पाणी उकळल्यानंतर पण येते आणि ते उकळलेलं पाणी गाळून घेतल्यानंतर सुद्धा ती साय येते पांढरी. तर ती साय काय आहे, तर तिचा खुलासा होणं खूप गरजेचं आहे. माझी अशी अपेक्षा आहे, तर तो खुलासा करावा. एक तुम्ही हे झाली का ग्रामसभा झाली का एवढे 1 मेला ग्रामसभा झाली नाही ना, तर ग्रामसभा झालेली नाही, कागदावर येतं असं मी सांगतो. मे मध्ये हां ग्रामसभा पण झालेली आहे, ते पण आता मी ते ITच्या माध्यमातून घेतो प्रोसिडिंग त्याचं काय काय नाही. कारण की गणपूर्ती नसताना सुद्धा कागदावर ग्रामसभा होतात आणि घरोघरी जाऊन मस्टरवर सह्या केल्या जातात. नाही, पाटील साहेबांकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, पाटील साहेबांनी मला असं उत्तर दिलं होतं, मी काय ग्रामपंचायतीवर जाऊन बसू का. मग तुम्ही तालुक्याच्या आणि याच्यासाठी तुम्हाला बसवलेले आहे, तुमचे ग्रामसेवक जर काम करत नसले तक्रार तुमच्याकडे करणार रीतसर आहे ना. तर त्यांनी असं उत्तर दिलं नाही. हां हां आता विषय असा आहे सर, हे निस्त आहे ना सर, कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. जोपर्यंत कायद्यानुसार सर्वसामान्य लोकांना कायदा लागू आहे ना सर, तर जिल्हा परिषद सेवा शिस्त अपील असेल किंवा दत्तदिरंगाई असेल किंवा मनासे असेल, हे कायदे का आणले गेले की बुवा जो लोकसेवक कर्तव्यात कसूर करत असेल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यानुसार सर. आणि जर भविष्यात जर या साईमुळे किंवा गंभीर आजार जर एखादा दगावला, कारण आता एखादा कोण जबाबदारी घेणार सर, त्याची कोण जबाबदार असणार आहे. तर एवढा तुमचं काय नाव सर? मी सावंत. सावंत, अच्छा. तुमचं ID कार्ड नाही आहे, कळायला काही मार्ग नाही आम्हाला. कारण की बघा शासनाच्या नुसार आता आम्ही नेहमी सांगतो की बा आम्हाला कोण ग्रामसेवक आहे, कोण सर्कल आहे, कोण काय आहे ते समजलं पाहिजे. अच्छा, तुमचं काय नाव? सावंत. अच्छा, ID कार्ड आहे सर आपलं? ID कार्ड आहे ना? मग ID कार्ड घाला ना आता. मग ठीक आहे, चौकशीला मी पण येतो समक्ष. तर यांच्यावर सर माझं असं म्हणणं आहे, माझ्या अर्जात मी नमूद केलं त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. गावाचा भविष्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. कारण की तुम्ही बघा, आणि एक अजून सांगतो सर, सार्वजनिक शौचालय जो होता त्याचं मी ते कागदावर त्या अर्जात नमूद केलं आहे, तो आज तागायत चालू केला आणि तिथं लाईटची व्यवस्था केली नाही. आज 2 लाईट 2च खांबे टाकले सर. आणि शिपाई सांगतो की 2च खांबे टाकायला मला परमिशन, बाकीचे खांबे टाकायचे कुठे. आता ते खांबे सुद्धा तिथं किती आहेत काय आहे तो वेगळा विषय, खांबे गेले कुठे मग त्यांना. चालेल सर, 1 मिनिट नाही पोच घ्या सर. हां हां नाही देवाबत्ती सांग. आता बघा हा आहे तर बरं का सर, 1 मिनिट ऐकून घ्या ना. याचं घरकुलाचं काम चालू सर, तिथं गरीब माणूस आहे बिचारा, हातावर 500 रुपये रोजावर हे लोक कामं करतात आणि त्यांच्या वाळूजवळ इतकी विष्ठा असते लोकांना, आणि अक्षरशः त्यांना काम करणं म्हणजे दुरापास्त होतं. म्हणजे कसं काम करायचं ते लोकांनी.
चला सर, सहकार्याबद्दल धन्यवाद. पाठवतो मी सर अधिकारी हो. EMO आणि मी पण येतो. चालेल सर. त्याच्यावर थँक्यू सर. चालू दे हां. हो सर, हो चालतं. ए विजया, लाईव्ह चालूच ठेवा, बंद नको करू म्हणा. चालूच ठेवा. तुमचं आयडी कार्ड नाही का? नाही सर, मग टेम्पररी लागलं. टेम्पररी आहे. आयडी कार्ड असतं ना, टेम्पररी असले तरी आयडी कार्ड असतं ना. नाही सर, मी नवीन जॉईन आहे अनुपम. अच्छा ठीक आहे, वापरा ते. हां, तयार करून घ्या. नाही टाकलं मी सर. हो हो. नवीनच join. आता म्हणजे दुर्दैव असं आहे, स्वतः BDO साहेबच आयडी कार्ड वापरत नाही. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेस ते दक्षता घेतील. तर मित्रांनो, आयडी कार्ड शासकीय कर्मचाऱ्यांनी आपलं आयडी कार्ड जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील किंवा अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी घालणं हे बंधनकारक आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं, याच्यानुसार आयडी कार्ड आम्हाला आढळून आलं, पण त्यांनी ग्वाही दिली की आम्ही आयडी कार्ड यांचं आहे बनवायला टाकलेलं, ते घालणार आहे म्हणून. असं हो हो. नाही ठीक आहे ना, नवीन आहे. आयडी कार्ड असाल पाहिजे ना. आता तुम्ही कर्मचारी झाले म्हणजे निमशासकीय जरी झाले तरी तुम्ही काय पदावर आहेत, काय काम आहे, हे मला कसं कळणार? तर या तक्रारी संदर्भात BDO साहेब स्वतः येणार आहेत. बघूया काय कारवाई होते याच्यावर. धन्यवाद. चालू ठेवा. व्हिडिओ जाईपर्यंत, आपल्या गाडीपर्यंत जाईपर्यंत चालू ठेवायचा, बंद नाही करायचा. चला चला चला, इकडून चप्पल काढी किती का? चला इकडून, चला इकडून. मित्रांनो, लाईव्ह करण्याचा उद्देश असा आहे की आजपर्यंत आम्ही अनुभव सांगतो की शासकीय दालनात गेल्यावरती यांच्याकडे ब्रह्मास्त्र असतात. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे किंवा 74 BNS. तर याआधी आमच्यावर असे गुन्हे दाखल झालेले आहेत, खोटे गुन्हे, आणि आम्हाला आमच्या जीवावर सुद्धा बेतली, आमच्यावर जीवघेणा हल्ला सुद्धा झालेला आहे, आणि त्याच्यात आम्ही बाल बचावलेलो आहेत. त्यासाठी हा जो लाईव्ह आहे हा सरकारी कामात पारदर्शकता आणि स्वतःच्या सिक्युरिटी संदर्भात सुद्धा त्या अनुषंगाने सुद्धा असतो, आणि त्याप्रमाणे आम्ही हा लाईव्ह सुद्धा करतो. मित्रांनो, इकडे. तर आज रोजी आम्ही इथे आलो होतो. आमच्यासोबत आमचे सहकारी आहेत, माननीय विजू भाऊ माळवे ते आहेत, कॅमेरामॅन आमचे सुनील भाऊ आहेत, आमचे फिरोज भाऊ आहेत, फिरोज शेख आहेत, दादा माळे आहे आणि किरण भाऊ आहेत. आज रोजी त्यांनी जी तत्परता दाखवली, अशा प्रकारे मी सांगतो तुम्हाला, या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात हळूहळू 1, 2, 4 असे लोक जोडले जातात, आणि ज्यावेळेस पूर्ण गाव एकवटेल त्यावेळेस खरा गावाचा विकास होईल. मित्रांनो, तर माझ्या मायबाप जनतेला सुद्धा गावातील निवेदन आहे की आपण नक्कीच अशा जे काही कारभार आहे, हा भ्रष्ट कारभार आहे, पाणी पुरवठा असेल किंवा स्वच्छता असेल किंवा शासकीय योजना असेल, हा आपल्या गावाचा पैसा आहे ना, आपण गावाचे मालक आहोत. आणि हे जे काही लोकप्रतिनिधी, जे लोकसेवक असतात, हे शासनाचे आपण नेमून दिलेले नोकर आहेत, आणि आपण या गावाचे मालक आहेत, आणि आपण प्रश्न विचारायचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे, आणि तो आपण बजवायचा, प्रत्येकाने बजवायचा मित्रांनो, आणि प्रश्न विचारायचा. हा कट करा, ते दाखव, पाहू दे, दाखव. हां, फिनिश काय का, फक्त फिनिश करा, बाकी प्रोसेस नाही करा. स्वप्नील पवार, नाही फिनिशवर जावं ना.